सुप्रभात. बातम्याच्या सुरुवातीला बातमी आहे ही दहिसरमधल्या युनिव्हर्सल हायस्कूलची. युनिव्हर्सल हायस्कूल पुन्हा एकदा फीवाढी संदर्भात वादात सापडली आहे. युनिव्हर्सल हायस्कूलने आपल्या जवळपास 70 विद्यार्थ्यांना धमकीचं पत्र पाठवलं आहे. या पत्रांमध्ये जर तुम्ही 29 मेपर्यंत वाढीव फी भरली नाही तर तुम्ही तुमच्या पाल्याचा शालेय दाखला घेऊन जावा असं या पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पालक युनिव्हर्सल स्कूलच्या विरोधात आवाज उठवणार आहेत. पर्यावरण कार्यकर्त्याचा विरोध आणि नंतर राजकीय मुद्दा बनलेल्या जिजामाता उद्यानाचा शुल्क आता 100 रुपयाहून 50 रुपये करण्यात आला आहे. हेच शुल्क आता 12 वर्षाखालील मुलांसाठी 25 रुपये एवढं असणार आहे. जर कुटुंबातील 4 व्यक्ती जिजामाता उद्यानाला भेट देत असतील तर हे शुल्क 4 जणांसाठी 100 रुपये एवढं असणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव महापालिकेतील महासभेत मंजूर केल्यानंतर 1 जूनपासून ही नवीन शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. काल छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या 7 RPF कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे 7ही RPF कॉन्स्टेबल उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना लाईनीत उभं करण्याकरिता पैसे उकळण्याचं काम करायचे. त्यामुळे कामातील हलगर्जीपणा आणि गैरवर्तन या कारणांमुळे या 7ही RPF कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रस्तावित मेट्रो प्रकल्प 3 म्हणजे सिप्स ते कुलाबा दरम्यान जवळपास 5000 झाडांची वृक्षतोड केली जाणार आहे. मात्र या मार्गातील स्थानिकांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. आम्हालाही झाडांविषयी काळजी आहे, मात्र विकासासाठी मध्यमार्ग निवडावा लागतो असं हायकोर्टाने या स्थानिकांना बजावलं आहे. आणि यानंतर मुंबई पुण्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा झटपट. बातमी मुंबईतून. धावत्या रेल्वेवरती दगड भिरकावणाऱ्यांना आता आयुष्यभर तुरुंगाची हवा खावी लागू शकते. कारण धावत्या रेल्वेवरती दगडफेक केल्यानंतर प्रवासी, मोटरमन, लोकल पायलट आणि सुरक्षा रक्षक यांच्यापैकी कुणीही जखमी झाल्यास गुन्हा करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. पश्चिम रेल्वेपुरतं बोलायचं झालं तर गेल्या 5 महिन्यात धावत्या रेल्वेवरती दगड भिरकावण्याचे 34 प्रकार घडलेले आहेत. त्यात अनेक जण गंभीर जखमीही झालेत. इतकंच नाही तर याच आठवड्यात रुळावरून धावायला सुरुवात केलेल्या तेजस एक्सप्रेसवरती दगड भिरकावल्यामुळे काचही तुटली होती. मुंबईतले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीची हत्या त्यांच्याच मुलानं केल्याचं उघड झालं होतं. हत्येनंतर जोधपूरवरून अटक केलेल्या सिद्धांत गणोरेला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. वांद्रे कोर्टाकडून सिद्धांतला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पुलाचा वापर टाळून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या मुलाला हायटेन्शन वायरचा शॉक लागलाय. पिंपरी चिंचवड रेल्वे स्थानकावरती झालेल्या या दुर्घटनेत अहमद खत्री नावाचा मुलगा 80% भाजला असून त्याची प्रकृती अतिशय गंभीर आहे. पाणी आणण्यासाठी अहमद रेल्वे स्थानकावरती आला होता. त्यावेळी प्लॅटफॉर्मवरती मालगाडी उभी होती. तरी देखील पुलाचा वापर टाळून अहमदनं मालगाडी ओलांडण्याचं जीव घेणं धाडस दाखवलं. मात्र हायटेन्शन वायरचा शॉक लागल्यामुळे अहमद रेल्वे रुळावरती कोसळला. मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झालेली असताना शेअर बाजारात मोठी उसळी काल बघायला मिळाली. सेन्सेक्सने तब्बल 31,000चा टप्पा काल पार केलाय. आतापर्यंतचा हा विक्रमी उच्चांक आहे. गेल्या काही काळापासून शेअर बाजारात सातत्यानं तेजीचं वातावरण आहे. मात्र कालची ही उसळी उच्चांकी आहे. निफ्टी देखील 9,500 अंकांवरती जाऊन पोहोचलाय. शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी 30,768 या विक्रमी अंकावरती स्थिरावला होता. पिंपरीतल्या कचरा उचलणाऱ्या BVG कंपनीनं भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती खुलासा केलाय. भाजप नगरसेविका कमल घोलप आणि नगरसेवक उत्तम केंद्रे यांनी कंपनीला बदनाम करण्यासाठी हे आरोप केल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येतोय. घोलप आणि केंद्रे यांच्या अनधिकृत भंगाराच्या दुकानातून कचरा न उचलल्यानं त्यांनी हे कारस्थान केल्याचा आरोप BVG कंपनीकडून करण्यात आलाय. गुरुवारी घोलप आणि केंद्रे यांनी BVGचा कचरा घोटाळा उघडकीस आणला होता. त्यावरती आता कंपनीनं हा खुलासा केलाय. मोदी सरकारनं जनतेला बेहाल केलंय अशा शब्दात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवरती टीका केली आहे. मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आश्वासनांची आठवण करून देत काँग्रेसनं मुंबईतल्या आझाद मैदानात धरणं आंदोलन केलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप सरकारवरती जोरदार टीका करण्यात आली. जनतेला भूलथापा मारत 3 वर्ष राज्य केलेल्या मोदी सरकारचं कसलं सेलिब्रेशन असा सवाल यावेळी करण्यात आला. विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्यात आल्यामुळे लवासाची सगळीकडे चर्चा आहे.
पुण्यातल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी देखील लवासावरती टीकेची झोड उठवली आहे. मी लवासाचा विरोध केला तेव्हा मला देशविरोधी ठरवण्यात आल्याचं जयराम रमेश म्हणाले. काँग्रेस सरकारनं देखील लवासाचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द करण्यासाठी प्रयत्न केल्याची आठवण जयराम रमेश यांनी करून दिली. आणि याच मुंबई पुण्यातल्या पुढच्या बातमीकडे. माउंट एव्हरेस्ट सर केल्याचा खोटा दावा करणाऱ्या राठोड दाम्पत्यानं पुणे पोलिसांवरती गंभीर आरोप केले. चौकशीच्या नावाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छळ केल्यामुळे गर्भपात करावा लागल्याचा आरोप तारकेश्वरी राठोड यांनी केलेला आहे. पुणे पोलीस दलात कार्यरत असताना एव्हरेस्ट सर केल्याचा दावा दिनेश आणि तारकेश्वरी राठोड या दाम्पत्यानं केलेला होता. मात्र गिर्यारोहकांनी आक्षेप घेतल्यानंतर दिनेश आणि तारकेश्वरी यांचं पितळ उघडं पडलं. यानंतर पोलिसांच्या चौकशीनंतर दीपक आणि तारकेश्वरींना निलंबित करण्यात आलंय.